बाहेर सर्व काही मिळेल पण समाधान नाही. आज मनुष्य बघा, मनुष्याकडं सोफा सेट आहे, डिनर सेट आहे, डायमंड सेट आहे आणि सर्व प्रकारचे सेट आहेत, पण मनुष्य मात्र अपसेट आहे. का अपसेट आहे? टेन्शन 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 टेन्शन. तर काय येतं? 10 म्हणजे 10. सेन खायला गेलं की टेन्शन येतं. कुठले 10 आहेत माहिती आहे? पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय. आता कर्मेंद्रिय कुठले आहेत, ज्ञानेंद्रिय कुठले आहेत? ज्ञानेंद्रिय बघा, डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ, हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत. आणि पंचकर्मेंद्रिय कुठली? वाचा, पाणी म्हणजे हात, पाय, शिश्न आणि गुद, खालचे 2 भाग. म्हणजे असे हे जे आहेत ना, हे नको तिथं गेल्यानंतर, डोळे नको ते बघायला गेले, रावण नको तिथं गेला, त्याचे डोळे बघितले ना. हात नको तिकडं जातात, आज पाय नको तिकडं जातात, है ना. पाहुले चालती पंढरीची वाट म्हणायचं आहे. आणि हा कुठं म्हणतो? पाहुले चालती आता नको इथं घ्यायला तो बघ. म्हणून बघा की हे 10 आहेत ना, नको तिथं गेल्यानंतर मनुष्याकडे शेण येतं, है ना. मनुष्याकडं टेन्शन येतं. म्हणून सांगितलं ह्या टेन्शनवरती इलाज आहे. जसं बघा शरीराला मेडिसिनची गरज असते, तसं अंतरात्म्याला, ज्या मनाला, त्या जीवाला कशाची गरज आहे? मेडिटेशनची गरज आहे. आणि ते मेडिटेशन आपण साधलो ना, मेडिटेशनमधून काय आहे तर बघा भक्तिभाव आहे तिथं. मेडिटेशनमधून ते टेन्शन आहे ना दूर निघून जातं. म्हणून काय घ्यायचं आहे? रामकृष्णारी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ. रामकृष्णारी 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 आपण जर सतत जपलो आणि टेन्शन आपोआप निघून जातं. म्हणून ह्या थोडक्यात ह्या अभंगाचा, ह्या गाण्याचा सुहास रानडे यांनी रचलेल्या आषाढीवरती जे अभंग म्हणू आपण किंवा गाणं म्हणू, त्याच्या